नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मॅथ्स मधील चॅप्टर नंबर 8 क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 8.3 मधील उरलेली एक्झाम्पल्स आज आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच आपण प्रॅक्टिस सेट 8.3 ला सुरुवात केलेली असून त्यामध्ये पॅरलोग्राम, काईट, ट्रॅपेजियम यांसारख्या क्वाड्रिलॅटरलच्या प्रॉपर्टीजवर आधारित काही एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिस सेट 8.3 मधील सॉल्व्ह केलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 8.3 मधील केवळ कन्स्ट्रक्शनवर आधारित असलेले एक्झाम्पल्स जे आहेत ते एक्झाम्पल्स आपण आज सोडवून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 8.3 मधील उरलेली कन्स्ट्रक्शनची एक्झाम्पल्स. आणि यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे construct a parallelogram ABCD such that length BC is equal to 7 cm, measure angle ABC is equal to 40 degree and length AB is equal to 3 cm. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या वेगवेगळ्या माहितीवरून आपल्याला एक रफ फिगर आधी ड्रॉ करावी लागेल. सुरुवातीला आपण एक रफ फिगर ड्रॉ करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एक्झाम्पल मध्ये आपल्याला 3 वेगवेगळ्या स्वरूपाची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. लेंथ ऑफ साइड BC इट इज 7 cm, measure angle ABC is equal to 40 degree and length AB is equal to 3 cm. Another information given is type of quadrilateral is parallelogram. म्हणजे हा समांतरभुज चौकोन आहे ही आपल्याला ॲडिशनल अशी एक इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. दोन लगतच्या बाजू आणि त्यांच्या दरम्यान समाविष्ट झालेला अँगल ABC आपल्याला दिलेला आहे. या ठिकाणी आपण एक पॅरलोग्राम हा रफ पॅरलोग्राम घेऊयात. याला आपल्याला नाव द्यायचं आहे ABCD. सपोज दिस वर्टेक्स इज A B C D. This is a parallelogram ABCD. Length of BC it is 7 cm. Then length of AB it is 3 cm and measure angle ABC is equal to 40 degree. Write this information in rough figure. Now draw the final figure by using this information. First of all, draw side BC of length 7 cm by using scale. म्हणजे बाजू BC जी आहे ती BC पट्टीच्या मदतीने आपण या ठिकाणी ड्रॉ करूयात. त्याची लेंथ असणार आहे 7 cm. परंतु या ठिकाणी आपण एक प्रॉपर्टी यूज करूयात. अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट, देयरफॉर लेंथ ऑफ BC इज इक्वल टू लेंथ ऑफ AD. दैट मीन्स these two sides are congruent, therefore length of side AD is 7 cm. Also AB and CD, these two sides are opposite sides, therefore these are congruent. That means if length of AB is 3 cm, then therefore length of DC is also 3 cm. Now draw side BC of 7 cm by using scale. This is a segment of length 7 cm. This is a side. Now name this side as a BC and its length is 7 cm. आता यापुढे आपल्याला B या व्हर्टेक्स जवळ 40 अंश कोन करणारा एक रे या ठिकाणी आपल्याला प्रोटेक्टरच्या मदतीने काढावा लागेल. या ठिकाणी 40 अंशाचा कोन करणारा आपण किरण कोन मापकाच्या मदतीने आपण या ठिकाणी काढूयात. हा 40 अंशाचा कोन करणारा एक किरण आपण या ठिकाणी काढलेला आहे. या किरणावरती आपला A हा पॉइंट असणार आहे, परंतु तो B या पॉइंट पासून 3 cm डिस्टन्स वरती असणार आहे. देयरफॉर बाय युजिंग कंपास ड्रॉ अन आर्क विथ रेडियस 3 cm अँड सेंटर B. म्हणजे B वरती कंपासचं लोखंडी टोक ठेवून 3 cm अंतरावरती आपल्याला या किरणावरती एक कंस टाकायचा आहे. या ठिकाणी तो या रीतीने येईल. हा जो इंटरसेक्शन पॉइंट असणार आहे आर्कचा आणि रेचा, हा आपला व्हर्टेक्स असणार आहे A आणि AB ही जी लेंथ असणार आहे डिस्टन्स बिटवीन पॉइंट A अँड B इट इज 3 cm. आता पुढे आपल्याला D हा पॉइंट मिळवायचा आहे. पॉइंट D इज ॲट द डिस्टन्स ऑफ 7 cm फ्रॉम पॉइंट A as well as it is at the distance of 3 cm from point C. म्हणजे C या बिंदूपासून D हा पॉइंट जो आहे तो 3 cm अंतरावरती आहे, तर A पासून तो 7 cm अंतरावरती आहे. आपण कंपासमध्ये 3 cm अंतर घेऊन कंपासचं लोखंडी टोक C या बिंदूवरती ठेवून एक कंस या ठिकाणी आपण टाकूयात जो 3 cm त्रिज्येचा असणार आहे. त्याचप्रमाणे लोखंडी टोक A वरती ठेवून 7 cm अंतराने किंवा रेडियसनं त्रिज्येने आपण दुसरा एक कंस या कंसाला छेदून जाईल या रीतीने आपण टाकणार आहोत. हा 7 cm त्रिज्येचा असलेला कंस आहे. त्याचा सेंटर आपण A या ठिकाणी घेतलेला आहे, म्हणजे लोखंडी टोक A वरती ठेवू. आता हा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे हा आपला फोर्थ वर्टेक्स D असणार आहे. नाउ जॉइन दिस वर्टेक्स टू पॉइंट A and C.
म्हणजे आपला दिलेला मापाचा जो चौकोन आहे, समांतरभुज चौकोन, तो तयार झालेला आहे. लेंथ ऑफ साइड DC इट इज 3 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ साइड AD इज 7 सेंटीमीटर. हा आपला दिलेल्या मापाचा पॅरलोग्राम या ठिकाणी तयार झालेला आहे. अतिशय सिंपल असं एक कन्स्ट्रक्शन या ठिकाणी आपण अभ्यासलं. नेक्स्ट कन्स्ट्रक्शन आहे construct quadrilateral BARC such that length BA is equal to length BC is equal to 4.2 cm, length AC is equal to 6 cm, length AR is equal to length CR is equal to 5.6 cm. या ठिकाणी आपल्याला 5 वेगवेगळ्या बाजूंच्या किंवा सेगमेंटच्या लेंथ आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. BA आणि BC या क्वाड्रिलॅटरलच्या ऍडजस्टंट साइड्स आहेत. त्याचप्रमाणे दुसरी ऍडजस्टंट साइडची जी पेअर आहे ती AR आणि CR यांची लेंथ आपल्याला दिलेली आहे आणि AC हा या क्वाड्रिलॅटरलचा एक डायगोनल असणार आहे. या ठिकाणी जर आपण काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर ऍडजस्टंट साइड्स ह्या कॉन्ग्रुएंट आहेत, याचा अर्थ BARC हा एक काईट असणार आहे. म्हणून या ठिकाणी मी काईटची या ठिकाणी आकृती काढूयात. हा एक काईट आहे, याला आपण नाव देऊयात BARC. BARC या ठिकाणी आपण नाव दिलं तर BA इज कॉन्ग्रुएंट विथ BC and its length is 4.2 सेंटीमीटर. म्हणजे हा 4.2 सेंटीमीटर असेल BA, तर BC सुद्धा 4.2 सेंटीमीटर असेल. सिमिलरली AR is of 5.6 centimeter and CR is also of length 5.6 centimeter. Now, segment AC, it is a diagonal of this kite and its length is 6 centimeter. Therefore, draw diagonal AC and its length is 6.0 centimeter. आता पहा, हा जो क्वाड्रिलॅटरल आहे BARC याचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर या डायगोनल मुळे या काईटचे दोन ट्रायंगल मध्ये डिव्हिजन झालेलं आहे. आपण सुरुवातीला एक ट्रायंगल ड्रॉ करूयात आणि नंतर मग दुसरा ट्रायंगल ड्रॉ करूयात. सुरुवातीला आपण याचा एक कन्स्ट्रक्शन करताना डायगोनल पासून सुरू करूयात. डायगोनल AC हा 6 सेंटीमीटर लॉंग असलेला एक सेगमेंट आपण या ठिकाणी काढूयात. याला आपण नाव देऊयात AC आणि लेंथ इज 6 सेंटीमीटर. आता आपल्याला B हा जो पॉइंट आहे तो पॉइंट मिळवायचा आहे व्हर्टेक्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. हा A आणि C या दोनही पॉइंट्स पासून 4.2 सेंटीमीटर डिस्टन्स वरती आहे, इक्वी डिस्टन्स वरती आहे. म्हणून आपण कंपासमध्ये 4.2 सेंटीमीटर अंतर घेऊन सुरुवातीला कंपासचं लोखंडी टोक जे आहे ते A वरती ठेवायचे. म्हणजे A हा सेंटर मानून 4.2 सेंटीमीटर रेडियसने एक आर्क या ठिकाणी आपण ड्रॉ करूया. आता B हा जो पॉइंट आहे तो C पासूनही 4.2 सेंटीमीटर अंतर आहे. कंपासमध्ये 4.2 सेंटीमीटर अंतर आहे तसंच ठेवून सेंटर C मानून म्हणजे लोखंडी टोक C या पॉइंट वरती ठेवून आपण पहिला काढलेला हा जो आर्क आहे त्याला इंटरसेक्ट करून जाणारा दुसरा आर्क काढूया. या दोन आर्कचा इंटरसेक्शन पॉइंट जो आहे तो B असेल, तो आपण A ला आणि C ला कनेक्ट करूया. लेंथ ऑफ AB इट इज 4.2 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ BC इज ऑल्सो 4.2 सेंटीमीटर. हा तिसरा व्हर्टेक्स जो आहे क्वाड्रिलॅटरल BARC चा आपल्याला मिळाला आहे. आता आपल्याला R हा पॉइंट मिळवायचा आहे. हा ही आयसोसेलेस ट्रायंगल आहे. R हा जो पॉइंट आहे तो A आणि C पासून इक्वी डिस्टन्स म्हणजे 5.6 सेंटीमीटर अंतरावरती. आता कंपासमध्ये आपण 5.6 डिस्टन्स घेऊयात. लोखंडी टोक सुरुवातीला A वरती ठेवून आपण एक आर्क ड्रॉ करूयात. रेडियस असणार आहे 5.6 सेंटीमीटर. सेम रेडियसनं फक्त सेंटर आता C गृहीत धरून या आर्कला इंटरसेक्ट करून जाणारा दुसरा आर्क आपण या ठिकाणी काढूयात. या दोनही आर्क काढताना कंपासमधील अंतर हे 5.6 सेंटीमीटर इतकं फिक्स असणार. हा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे या इंटरसेक्शन पॉइंटला आपण नाव द्यायचं आहे R. दिस इज आवर फोर्थ vertex of the quadrilateral BARC. Now join R to A and C. Therefore, length of AR is 5.6 cm and length of CR is also 5.6 cm. हा आपला दिलेल्या मापाचा quadrilateral BARC which is a kite हा आपला तयार झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण त्रिकोण रचनेचा जो बेस आहे तो बेस या ठिकाणी आपण वापरलेला आहे. लास्ट एक्झाम्पल आहे या प्रॅक्टिस सेट मधील. Construct quadrilateral PQRS such that length PQ is equal to 3.5 cm, length QR is equal to 5.6 cm, length RS is equal to 3.5 cm, measure angle Q is equal to 110 degree, measure angle R is equal to 70 degree. If it is given that quadrilateral PQRS is a parallelogram, which of the given information is unnecessary? म्हणजे आपल्याला एक क्वाड्रिलॅटरल लिहिलेला आहे. या क्वाड्रिलॅटरल मध्ये आपल्याला वेगवेगळ्या 5 घटकांचे मेजरमेंट दिलेले आहेत. 3 साइड आहेत आणि 2 अँगल आहेत. यावरून आपल्याला PQRS कन्स्ट्रक्शन करायचं आहे. आणि कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर त्यांनी एक क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे की जर PQRS हा समांतरभुज चौकोन आहे हे जर आपल्याला माहित, ही इन्फॉर्मेशन जर आपल्याला दिलेली असेल तर या दिलेल्या माहितीपैकी कोणती माहिती ही अनावश्यक आहे, अननेसेसरी आहे.
ते आपल्याला सांगायचं आहे. सुरुवातीला आपण कन्स्ट्रक्शन या ठिकाणी करून घेऊयात. या ठिकाणी रफ फिगर ड्रॉ करूयात. PQRS आपण काढून घेऊयात. PQRS या क्वाड्रिलेटरलमध्ये आपण नाव देऊयात PQRS. आता PQ ही जी लेंथ आहे या साईडची ती आहे 3.5 सेंटीमीटर. लेंथ ऑफ QR इज 5.6 सेंटीमीटर. Length of RS it is 3.5 centimeter. That means if we observe this figure, opposite sides are congruent. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. मेजर अँगल Q is 110 degree and मेजर अँगल R is equal to 70 degree. जर या ठिकाणी आपण पाहिलं तर हे ऍडजस्टंट अँगल्स आहेत आणि ते सप्लिमेंटरी आहेत, म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे, म्हणजे हा नक्की पॅरलोग्राम असणार आहे. परंतु ती इन्फॉर्मेशन सुरुवातीला आपल्याला दिलेली नाही. याचा आधार घेऊन आपण एक फायनल फिगर, मेन फिगर जी आहे ती ड्रॉ करणार आहोत. मुख्य आकृती आपण काढणार आहोत. सुरुवात आपल्याला करायची QR या बाजूपासून. एक QR हा जो सेगमेंट किंवा साईड आहे तो 5.6 सेंटीमीटर लॉंग असलेला आपण या ठिकाणी ड्रॉ करूयात. त्याला नाव देऊयात QR. त्याची लेंथ लिहूयात 5.6 सेंटीमीटर. पट्टीच्या मदतीने, स्केलच्या मदतीने आपण या ठिकाणी QR ही साईड जी आहे ती काढली. यानंतर Q या बिंदूजवळ आपल्याला 110 अंश कोन करणारा एक किरण या ठिकाणी काढायचा आहे. कोन मापकाच्या मदतीने आपण तो किरण काढूयात. या ठिकाणी 110 अंश माप असेल. त्याचप्रमाणे R या बिंदूजवळ आपल्याला 70 अंश मापाचा कोन करणारे किरण काढता येणं शक्य आहे. तो काढण्यापूर्वी आपण हा जो रे काढलेला आहे या रेवरती आपल्याला P हा पॉइंट मिळवता येणं शक्य आहे. तो Q पासून 3.5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आहे, म्हणून कंपासमध्ये 3.5 सेंटीमीटर इतकी त्रिज्या घेऊन लोखंडी टोक Q वरती ठेवून, म्हणजे Q हा सेंटर मानून या काढलेल्या आर्क वरती एक आपण कंस टाकूयात. हा जो कंस आहे तो कंस आणि हा रे यांचा इंटरसेक्शन पॉईंट म्हणजे P हा पॉईंट असेल आणि PQ ही जी साईड आहे याची लेंथ असणार आहे 3.5 सेंटीमीटर. आता R या बिंदूजवळ आपण 70 अंश कोन करणारा एक कोन मापकाच्या मदतीने पुन्हा एक किरण काढूयात. या ठिकाणी 70 अंशाचा कोन असणार आहे. यावरती S हा पॉईंट असणार आहे. तोही R या बिंदूपासून 3.5 सेंटीमीटर अंतरावरती आहे. कंपासमध्ये 3.5 सेंटीमीटर अंतर घ्या. लोखंडी टोक R या बिंदूवरती ठेवा आणि 3.5 सेंटीमीटर अंतरावरती या किरणाला छेदून जाणारा एक कंस काढा. या दोघांचा छेदनबिंदू जो आहे तो आपला फोर्थ व्हर्टेक्स S असणार आहे. लेंथ ऑफ साइड SR इट इज 3.5 सेंटीमीटर and therefore if we join P and S we get required quadrilateral PQRS. हा एक समांतरभुज चौकोन आपल्याला दिलेल्या मापाचा तयार झालेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला या चौकोनाच्या बाबतीमध्ये हा चौकोनाचा प्रकार समांतरभुज चौकोन आहे, पॅरलोग्राम आहे, हे जर आपल्याला इन्फॉर्मेशन दिली असती तर आपल्याला फक्त ऍडजेसंट साइड्स म्हणजे लगतच्या दोन बाजू आणि त्यांच्या दरम्यान समाविष्ट झालेला इन्क्लुडेड अँगल देणं गरजेचं होतं. मग ही एक साईड जी आपल्याला दिलेली आहे ती एक्स्ट्रा आहे, किंवा या दोन अँगलपैकी एक अँगल जो दिलेला आहे तो एक्स्ट्रा आहे, म्हणजे R हा अँगल आणि SR या बाजूची लेंथ आपल्याला देण्याची आवश्यकता नव्हती, कारण समोरासमोरील बाजू एकरूप असतात. या प्रॉपर्टीजवरून आपण ही 3.5 सेंटीमीटर घेतली असती किंवा PS सुद्धा आपण 5.6 सेंटीमीटर घेतली असती. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पॅरलोग्राम काढण्यासाठी फक्त तीनच गोष्टींची आवश्यकता असते: ऍडजस्टंट साईडची लेंथ आणि त्यांच्या इन्क्लुडेड अँगलचं मेजरमेंट. म्हणजे या ठिकाणी एक्स्ट्रा किंवा अननेसेसरी इन्फॉर्मेशन कोणती आहे? इफ इट इज गिवन दॅट quadrilateral PQRS is a parallelogram, then length RS is equal to 3.5 centimeter and major angle R is equal to 70 degree. This information is unnecessary. ही अनावश्यक अधिकची माहिती त्यांनी दिलेली आहे. Only two lengths of two adjacent sides. Only the lengths of two adjacent sides and measure of one angle is required here. म्हणजे फक्त एक कोन आणि दोन ऍडजेसंट बाजू म्हणजे लगतच्या ज्या बाजू आहेत त्यांची जर लांबी आपल्याला माहिती असती तरी देखील आपण ह्या चौकोनाचं कन्स्ट्रक्शन रचना करू शकलो असतो, जर आपल्याला प्रकार माहिती असतात तर विद्यार्थी मित्रांनो, हे अतिशय सोपे 3 कन्स्ट्रक्शन्स आपले बाकी उरलेले होते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. याचा सराव तुम्ही घरी करणं आवश्यक आहे. नक्की तुम्ही सराव करा. हे सगळं कन्स्ट्रक्शन तुमच्या वहीमध्ये तुम्ही कंपासमधील साहित्याचा योग्य पद्धतीने वापर करून कन्स्ट्रक्शन करा. तुमच्या सब्जेक्ट टीचरला नक्की दाखवा. हा व्हिडिओ आवडला असल्यास याला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.